Welcome students, this is Jezulkar sir here. Today we are going to learn accounting problem number 10. In this accounting problem, we prepare different types of accounts and statements just like a trading and profit and loss account, balance sheet and partners current account. Partners current account prepare under this accounting problem. It means in this accounting problem include fixed capital method. Fixed capital method under we have prepare different types of accounts. It means partners current account prepare separately. Kshipra and Manisha are partners sharing profits and losses in their capital ratio. Kshipra and Manisha, these are two partners and their profit sharing ratio depend on their capital ratio. Capital ratio means पार्टनरचा जो दिलेला रेशो आहे. इथे शिप्रा अँड मनीषा दोन पार्टनर्स आहेत. त्यांचा प्रॉफिट अँड लॉस रेशो जो आहे, प्रॉफिट शेअरिंग रेशो जो आहे, हा कशावरती डिपेंड आहे? इन देअर कॅपिटल रेशो. त्यांच्या कॅपिटल रेशोवरती डिपेंड आहे. ते लक्षात घ्या. कॅपिटल काय दिलं? 90,000 अँड 30,000. 90,000 30,000ला जर आपण कन्वर्ट केलं रेशोमध्ये तर काय असेल मग 9/3 म्हणजे 9 is 3 जर शॉर्टली कन्वर्ट केलं आपण तर 3:1 या प्रकारे रेशो असतो. इथे रेशो काय काय कन्सिडर करणार तुम्ही? 3:1 3:1 याप्रमाणे मध्ये 3:1 आणि 3:1 म्हणजे 3:1 याप्रमाणे तुम्ही रेशो कन्सिडर करायचे. इथे कशा पद्धतीने रेशो सांगितलं तुम्हाला? क्षिप्रा अँड मनीषा आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन देअर कॅपिटल रेशो. त्यांच्या कॅपिटल रेशोप्रमाणे तुम्ही इथे काय करताय? रेशो कॅल्क्युलेट करताय. समजल्याप्रमाणे आणि तो रेशो काय असणार आहे? 3:1 दिलाय का? नाही आहे. पण कशावरती कॅल्क्युलेट केला? कॅपिटलवरती. कॅपिटल आहे 90,000 अँड 30,000. मग 90,000 30,000ला जर रेशोमध्ये कन्वर्ट केलं तर 3:1 या प्रकारचा रेशो आपण कन्सिडर करायचे. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. 31st March 2019 साठी तुम्ही ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर करायचे आणि बॅलन्स शीट देखील 31st March 2019 करिता प्रिपेअर करायचे. फर्स्ट ऑफ ऑल ट्रायल बॅलन्स प्रोव्हाइड केला आहे. ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31st March 2019. या अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये 1 April 2018 टू 31st March 2019 या प्रकारचं 12 मंथचं ड्युरेशन आहे. 12 मंथचं फायनान्स इयर आहे. यामधील जर आपण ट्रायल बॅलन्स जर ट्रान्सफर केले तर सुरुवातीला बॅलन्स दिला डेटर्स. आता डेटर्सचा बॅलन्स दिला ₹28,000. इनर कॉलमला मेन्शन केलं बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला का तर त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. नंबर नेक्स्ट पर्चेसेस देखील डायरेक्ट एक्सपेन्स म्हणून ट्रेडिंग अकाउंट डेबिटला इनर कॉलमला 55,000 मेन्शन केलं. नंबर नेक्स्ट फर्निचर ₹38,500. फर्निचर एक प्रकारचे ॲसेट आहे, मात्र फर्निचरचं बॅलन्स आपण 38,500 इनर कॉलमला मेन्शन केलं आहे या पद्धतीने. ठीक आहे. नंबर आणि फर्निचरचा बॅलन्स इनरला मेन्शन केला तर त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. प्लांट अँड मशिनरी ₹60,000. तर प्लांट अँड मशिनरीचा बॅलन्स किती तुमचा? 60,000 या ठिकाणी अवेलेबल आहे. त्यावरती देखील ॲडजस्टमेंट आहेत. त्याही ॲडजस्टमेंटचे इफेक्ट्स आपण घ्यायचे आहेत. वेजेस ₹800 डायरेक्टली ट्रान्सफर टू डेबिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट ॲज अ डायरेक्ट एक्सपेन्स. इनर कॉलमला वेजेस आपण ट्रान्सफर करतोय का तर त्यावरती देखील ॲडजस्टमेंट आहे. सॅलरीज हा देखील इनडायरेक्ट एक्सपेन्स म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिटला टू सॅलरीज ₹3,500 इनरला मेन्शन केला बॅलन्स का तर त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. नंबर नेक्स्ट डिस्काउंट ₹800. डिस्काउंट ₹800. डिस्काउंट देखील एक प्रकारचा इनडायरेक्ट एक्सपेन्स म्हणून आपण डेबिट साईडला इथे डिस्काउंट ₹800 इंडिकेट केला आहे. ठीक आहे. नंबर नेक्स्ट आहे बिल्स रिसिवेबल एक प्रकारचे ॲसेट आहे, करंट ॲसेट आहे म्हणून आपण ट्रान्सफर करतोय बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला बिल्स रिसिवेबल ₹14,400 डायरेक्टली आउटर कॉलममध्ये. नंबर नेक्स्ट कॅरेज आउटवर्ड इनडायरेक्ट एक्सपेन्स म्हणून आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅरेज आउटवर्ड ₹1,000 आउटरला मेन्शन करतो आउटर कॉलममध्ये. नंबर नेक्स्ट आहे पोस्टेज ₹500. आता पोस्टेज या ठिकाणी दिले आहेत 500. पोस्टेज देखील इनडायरेक्ट एक्सपेन्स म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिटला इंडिकेट होतात 500. नंबर नेक्स्ट आहे सेल्स रिटर्न आपण लेस करतो नेहमी सेल्समधनं. इथे मेन्शन केलं सेल्स मायनस किंवा लेस सेल्स रिटर्न ₹500. ठीक आहे. नंबर नेक्स्ट आहे कॅश इन हँड ₹4,000. कॅश इन हँड आपण ॲसेट साईडला आउटर कॉलमला 4,000 मेन्शन केले. सोबतच कॅश ॲट बँक ₹47,000. इथे 47,000 देखील आउटर कॉलममध्ये मेन्शन केले आहेत. नंबर नेक्स्ट आहे ओपनिंग इन्शुरन्स ₹2,000. इन्शुरन्स काय आहे? इनडायरेक्ट एक्सपेन्स. एक्झाम्पल म्हणून इनडायरेक्ट एक्सपेन्स म्हणून टू इन्शुरन्स ₹2,000 डायरेक्टली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिटला इंडिकेट करायचं तर आउटर कॉलममध्ये. नंबर नेक्स्ट टू ओपनिंग स्टॉक आपण डायरेक्ट टॉपला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला ती मेन्शन केलं डायरेक्टली आउटरला अमाऊंट मेन्शन केली 17,800. ओके.
नंबर नेक्स्ट आहे ट्रेड एक्सपेन्सेस. ट्रेड एक्सपेन्सेस आपण जर लक्षात घेतलं तर ट्रेड एक्सपेन्स आता इनडायरेक्ट एक्सपेन्स म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईडला इंडिकेट करायचे 1500. ओके. नंबर नेक्स्ट आहे वेअरहाऊस रेंट. हा देखील एक प्रकारचा इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे. वेअरहाऊस रेंट त्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू वेअरहाऊस रेंट. वेअरहाऊस रेंट आपण जे काय आहे वेअरहाऊस रेंट ट्रान्सफर करतो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला 2500 डायरेक्टली आउट कॉलमध्ये. नंबर नेक्स्ट ॲडव्हर्टाइजमेंट ₹1000. हा देखील इनडायरेक्ट एक्सपेन्स म्हणून आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आउट कॉलमध्ये अमाऊंट मेन्शन करतोय 1000. नंबर नेक्स्ट बिल्डिंग. बिल्डिंग देखील एक प्रकारची ॲसेट आहे म्हणून आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला इथे इंडिकेट करतोय बिल्डिंगची अमाऊंट इनर कॉलमला 20000. का तर त्यावरती देखील ॲडजस्टमेंट आहे. ते ॲडजस्टमेंट कुठली आहे ते मी एक्सप्लेन करून सांगेल ज्यावेळेला ॲडजस्टमेंट येईल त्यावेळेला. अशा पद्धतीने डेबिट बॅलन्स ऑफ ट्रायल बॅलन्सेस आपण ट्रान्सफर केली आहेत. आता क्रेडिट बॅलन्सेस ऑफ ट्रायल बॅलन्स ट्रान्सफर करतोय. सेल्स ट्रेडिंग अकाउंटची किटला बाय सेल्स ₹1,20,000 म्हणून इंडिकेट केली आहेत आपण. रेंट ₹1800. रेंट देखील इनडायरेक्ट इन्कम म्हणून आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला बाय रेंट ₹1800 इंडिकेट केली आहेत. नंबर नेक्स्ट आहे सनट्री क्रेडिटर्स ₹38,500 कुठे इंडिकेट केले बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला डायरेक्टली आउट कॉलममध्ये. नंबर नेक्स्ट आहे परचेस रिटर्न. परचेस रिटर्न काय आहे परचेसमधनं तुम्ही लेस करता तर या ठिकाणी परचेसेस दिले ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला 55,000 त्यातनं मेन्शन केलं तुम्ही लेस परचेस रिटर्न ₹1000 म्हणून आउटरल अमाऊंट मेन्शन केली 54,000. ठीक आहे. नंबर नेक्स्ट बॅलन्स आहे डिस्काउंट ₹500. या ठिकाणी डिस्काउंट हा देखील एक प्रकारचा इनडायरेक्ट इन्कम आहे म्हणून डिस्काउंटला आपण ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला बाय डिस्काउंट ₹500 याप्रमाणे इंडिकेट करायचे. नंबर नेक्स्ट आहे बिल्स पेबल ₹9,000. आता बिल्स पेबल देखील एक प्रकारची लायबिलिटी आहे म्हणून बिल्स पेबल लायबिलिटी म्हणून या ठिकाणी बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड आउटर कॉलमला 9,000 इंडिकेट करायची आहेत. ओके. आणि नंबर लास्ट करंट सेकंड लास्ट म्हटलं कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंटच्या बॅलन्सेस आपण ट्रान्सफर केलेत बॅलन्स शीटच्या डायरेक्टली लायबिलिटी साईडला इथे कॅपिटल अकाउंट क्षिप्रा अँड मनीषा. क्षिप्रा ₹90,000 मनीषा ₹30,000 असे टोटल दोघांची अमाऊंट आपण आउटरला ट्रान्सफर केली 1,20,000. मेथड आहे फिक्स कॅपिटल मेथड. कॅपिटल आपल्याला फिक्स ठेवायचं आहे त्यामध्ये कुठलाही चेंज करायचं नाही आहे म्हणून आपण फिक्स कॅपिटल मेथडने कॅपिटल काय केलं डायरेक्टली आउट कॉलमध्ये दोघांची टोटल अमाऊंट मेन्शन केली आहे 1,20,000 शिफ्ट केली आहे. समजलं याप्रमाणे. नंबर नेक्स्ट आहे करंट अकाउंट. करंट अकाउंट आपण ऑपरेट केलं सेपरेट करंट अकाउंट प्रिपेअर केलं तर करंट अकाउंटचा कुठला बॅलन्स दिला क्रेडिट बॅलन्स दिला म्हणून आपण करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला मेन्शन केलं बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. क्षिप्रा ₹5,000 अँड मनीषा ₹3,000 याप्रमाणे तुम्ही करंट अकाउंटचे बॅलन्सेस करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणून ओपनिंग बॅलन्स जे आहेत करंट अकाउंटचे ते या पद्धतीने इंडिकेट करायचे आहेत. या पद्धतीने सर्व ट्रायल बॅलन्सेस आपण ट्रान्सफर करायचे आहेत. ही फर्स्ट स्टेज झाली. आता सेकंड नंबर स्टेज आहे की ट्रान्सफरिंग ऑफ द इफेक्ट्स ऑफ ॲडजस्टमेंट्स. त्यामध्ये नंबर फर्स्ट ॲडजस्टमेंट स्टॉक ऑन 31 मार्च 2019 वॉज ॲट ₹37,000. 37,000 हा जो स्टॉक याला 31 मार्च 2019चा स्टॉक म्हणायचा यालाच म्हणायचं क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकच्या ॲडजस्टमेंटचे दोन इफेक्ट देतो आपण क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट अँड ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट. तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला मेन्शन केलं तुम्ही बाय क्लोजिंग स्टॉक ₹37,000 हा फर्स्ट नंबर इफेक्ट तुम्ही दिला आहे आणि त्याचा सेकंड नंबर इफेक्ट दिला तुम्ही प्रॉफिट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला क्लोजिंग स्टॉक ₹37,000. ओके. ॲडजस्ट नंबर फर्स्ट तुम्हाला कळाली आहे. ॲडजस्ट नंबर सेकंड सेल्स इन्क्लूड सेल ऑफ मशिनरी ऑफ ₹2,000. सेल जो आहे सेलमध्ये इन्क्लूड आहे सेल ऑफ मशिनरी. सेलमध्ये काय आहे इन्क्लूड आहे सेल ऑफ मशिनरी म्हणजे सेल काय आहे एक प्रकारचा रिव्हेन्यू इन्कम आहे रिव्हेन्यू रिसीट आहे. सेलला काय समजतो तुम्ही रिव्हेन्यू रिसीट आणि रिव्हेन्यू रिसीटमध्ये काय इन्क्लूड आहे रिव्हेन्यू रिसीटमध्ये सेल ऑफ मशिनरी म्हणतो आपण त्याला. आता सेल ऑफ मशिनरी जर म्हटलं तर त्याला काय समजणार तुम्ही सेल ऑफ मशिनरीच्या माध्यमातून आपण त्याला कॅपिटल रिसीट म्हणणार. मग रिव्हेन्यू रिसीटमध्ये कॅपिटल रिसीट जर इन्क्लूड असतील म्हणजे सेलमध्ये सेल ऑफ मशिनरी जर इन्क्लूड असेल तर आपल्याला सेलमधनं सेल ऑफ मशिनरी काय करावं लागेल लेस करावं लागेल. हा फर्स्ट नंबर इफेक्ट आहे. सेल इन्क्लूड सेल ऑफ मशिनरी ₹2,000 विच इज सोल्ड ऑन 1 एप्रिल 2018. तुम्ही 1 एप्रिल 2018ला मशिनरी सोल्ड केल्या मात्र मशिनरी सोल्ड केल्यामुळे तुमच्या मशिनरीमधनं सेलची व्हॅल्यू किंवा मशिनरीमधनं त्या सेलची व्हॅल्यू सेल ऑफ मशिनरीची व्हॅल्यू लेस व्हायला पाहिजे होती परंतु ती सेल ऑफ गुड्समधनं लेस झाली आहे. म्हणजे कॅपिटल इन्कम कॅपिटल रिसीट्स ह्या रिव्हेन्यू रिसीट्समधनं लेस झाल्या हे यातनं लक्षात घ्यायचं आहे. मग सेल्समधनं या ठिकाणी रॉंगली सेल ऑफ मशिनरी लेस केल्या गेल्या किंवा सेलमध्ये सेल ऑफ मशिनरी काय आहे इन्क्लूड आहे. सेलमध्ये जो काय टोटल सेल ऑफ गुड्स आहे तुमच्या इथे बॅलन्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला काय असतात सर्व सेल ऑफ गुड्समध्ये सेल ऑफ मशिनरी काय आहे ते इन्क्लूड आहेत हा त्याचा अर्थ होतो. हे कधी रेकॉर्ड झालं 1 एप्रिल 2018ला म्हणजे सेल इन्क्लूड सेल ऑफ मशिनरी ऑफ ₹2,000. सेलमध्ये सेल ऑफ मशिनरी इन्क्लूड आहे
विच इज सोल्ड ऑन 1 एप्रिल 2018. आणि या मशिनरी कधी सोल्ड केला? 1 एप्रिल 2018ला सोल्ड केल्या. म्हणजे आपलं फायनान्शियल इयर काय आहे? 1 एप्रिल 2018 टू 31 मार्च 2019. मग या फायनान्शियल इयरच्या बिगिनिंगला, सुरुवातीलाच या प्रकारच्या सेल ऑफ मशिनरीला किंवा सेल ऑफ मशिनरी सेलमध्ये इन्क्लूड झालेल्या आहेत. ओके. मग सेलमध्ये जर सेल ऑफ मशिनरी इन्क्लूड झालेल्या असतील तर आपल्याला सेलमधनं त्या मशिनरी काय करावं लागतील? सेल ऑफ मशिनरी म्हणून लेस करावं लागतील. त्याच अनुषंगाने आपण सेल्समधनं या ठिकाणी म्हटलं लेस सेल ऑफ मशिनरी. लेस सेल ऑफ मशिनरी आपण 2000 या सेल्समधनं लेस केल्या. सेलची टोटल अमाऊंट होती 1,20,000. त्यातनं सेल्स रिटर्न आपण 500 लेस केले. अमाऊंट रिमेनिंग राहिली 1,19,500. ती अमाऊंट इनरलाच मेन्शन केली. 1,19,500 मधून आपण सेल ऑफ मशिनरी 2000 लेस केले. तर 1,19,500 मायनस 2000 आउटरला अमाऊंट ट्रान्सफर करायची 1,17,500. ओके. हा असेल फर्स्ट नंबर इफेक्ट. आणि सेल ऑफ मशिनरी कशामध्ये इन्क्लूड आहेत? त्या सेलमध्ये इन्क्लूड आहे, म्हणून सेलमधनं फर्स्ट इफेक्ट आपण लेस केला. याचा सेकंड नंबर इफेक्ट काय करायचं आहे की मशिनरी सेल केल्या तर तुमच्याकडे काय आहे इथे बघा, प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू 60,000 आहे. 60,000च्या प्लांट अँड मशिनरी होत्या. मात्र त्यातनं 2,000 रुपीजच्या सेल मशिनरी सेल केल्या. 60,000 आउट ऑफ 60,000 मशिनरी जी आहे त्यातनं 2,000 रुपीजची मशिनरी काय केली? सेल केली. मग किती रुपीजची मशिनरी? आता त्यात प्लांट अँड मशिनरी रुपीज 60,000, त्यातनं तुम्ही म्हणायचं लेस सेल ऑफ मशिनरी रुपीज 2,000. मग व्हॅल्यू किती राहते तुमची? इनरलाच मेन्शन करायची 58,000. समजल्याप्रमाणे ॲडजस्ट नंबर सेकंडचे इफेक्ट तुम्हाला समजले. 2 लेस फ्रॉम सेल्स अँड लेस फ्रॉम ऑल्सो सेल ऑफ मशिनरी किंवा प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी ॲज अ सेल ऑफ मशिनरी म्हणून. ओके. मशिनरीची सेल केला म्हणजे मशिनरी काय झालं तुमच्या 60,000च्या 58,000च रिमेनिंग राहिल्या. हे लक्षात घ्या. ॲडजस्ट नंबर सेकंड तुम्हाला समजली आहे. ॲडजस्ट नंबर थर्ड डेप्रिसिएशन ऑन फिक्स ॲसेट्स ॲट द रेट 5%. आता डेप्रिसिएशन ऑन फिक्स ॲसेट्स ॲट द रेट 5% याचा अर्थ इथे फिक्स ॲसेट म्हटलं मग तुम्हाला ज्या ज्या फिक्स ॲसेट दिल्यात त्या लक्षात घ्या. इथे फिक्स ॲसेट कुठल्या आहेत? एक फिक्स ॲसेट नाही आहे. इथे फिक्स ॲसेट कुठल्या आहेत? बघा, फर्निचर आहे, प्लांट अँड मशिनरी आहे आणि इथे बिल्डिंग आहे. या 3 ॲसेट्स तुमच्याकडे फिक्स ॲसेट म्हणून आहेत. फिक्स ॲसेट म्हणजे कुठली एकच ॲसेट नाही, तर या 3 ॲसेट होते तुम्हाला डेप्रिसिएशन चार्ज करायचं, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. मग डेप्रिसिएशन चार्ज करताना 5% म्हटलं आहे. मग डेप्रिसिएशन आता सपोज फर्निचरवरती आपण जर 5% चार्ज केलं की फर्निचरची व्हॅल्यू येणारला आपण मेन्शन केली आहे 38,500, त्यावरती लेस डेप्रिसिएशन ॲट द रेट 5% जर म्हटलं तर 38,500 मल्टिप्लाइड बाय 5 डिवायडेड बाय 100, तर या ठिकाणी अमाऊंट येते 1,925. मग 38,500 मायनस 1,925, तर आउटरला अमाऊंट ट्रान्सफर करायची 36,575. समजल्याप्रमाणे मग हे जे 1,925 मायनस केले तर याला तुम्ही डेप्रिसिएशन म्हणून मेन्शन करणार. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला तुम्ही इथे मेन्शन केलं टू डेप्रिसिएशन, सेपरेट हेडिंग दिले का तर 3 ॲसेटच्या तुम्हाला डेप्रिसिएशन इंडिकेट करायचं. टू डेप्रिसिएशन मग फर्निचरची व्हॅल्यू किती दिली? 1,925. ओके. फर्निचरचं डेप्रिसिएशन का आलं? ठीक आहे. आता सेकंड नंबर मेन्शन करायचा प्लांट अँड मशिनरी. आता प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू होती 60,000, त्यातनं तुम्ही लेस सेल ऑफ मशिनरी 2,000 मेन्शन केलं. मग प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू राहिली किती? 58,000. 58,000 प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू राहिली तर त्यावरती देखील आपण म्हणणार लेस डेप्रिसिएशन ॲट द रेट 5% म्हटलं. तर 58,000वरती 5% किती डेप्रिसिएशन येणार की 58,000 मल्टिप्लाइड बाय 5 डिवायडेड बाय 100. मग व्हॅल्यू मिळणार रुपीज 2,900. मग 58,000 मायनस 2,900 आउटरला अमाऊंट ट्रान्सफर करायची 55,100. ओके. मग जेवढं डेप्रिसिएशन लेस केलं 2,900चं त्या डेप्रिसिएशनचं सेकंड नंबर पिक तुम्हाला द्यायचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला डेप्रिसिएशन ॲट इथे मशिनरी म्हणायचं आहे 2,900. समजल्याप्रमाणे ठीक आहे. आणि आता बिल्डिंगवरती बिल्डिंग देखील फिक्स ॲसेट आहे. मग बिल्डिंगची देखील अमाऊंट किती? 20,000. मग 20,000मधून आपण लेस म्हटलं डेप्रिसिएशन ॲट द रेट 5% पर ॲनम. मग 20,000वरती 5% नाही जर डेप्रिसिएशन चार्ज केलं तर ते किती येतं? 1,000. तर 20,000 मायनस 1,000 आउटरला अमाऊंट ट्रान्सफर करायचे 19,000. ओके. किती डेप्रिसिएशन लेस केलं बिल्डिंगवरती? 1,000. त्याचा सेकंड नंबर पेक कुठं जाणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. इथे बिल्डिंग रुपीज 1,000 म्हणजे असं टोटल डेप्रिसिएशन चार्ज होणार 1,925. फर्निचरवरील डेप्रिसिएशन व 2,900 मशिनरीवरील डेप्रिसिएशन, 1,000 बिल्डिंगवरील डेप्रिसिएशन. आता टोटल डेप्रिसिएशनची अमाऊंट आपल्या आउटर कॉलमला मेन्शन करायची आहे 5,825. आलं लक्षात? त्याप्रमाणे या 5,825ला म्हणायचं आहे डेप्रिसिएशन ऑन फिक्स्ड ॲसेट्स. समजल्याप्रमाणे ॲडजस्ट नंबर थर्डचे फिक्स किती दिलेत आपण? 6 इफेक्ट समजले. 3 फिक्स ॲसेटवरती इच ॲडजस्टमेंट गिव्हन 2 ॲस्पेक्ट्स. एका ॲडजस्टमेंटचे आपण 2 इफेक्ट्स त्यामध्ये दिलेले आहेत. ॲडजस्ट नंबर थर्ड तुम्हाला समजले असेल. ॲडजस्ट नंबर 4 इच पार्टनर
इच पार्टनर्स इज एंटायटल्ड टू गेट कमिशन. प्रत्येक पार्टनरला अधिकार दिला गेला कमिशन मिळण्याचा. इच पार्टनर इज एंटायटल्ड टू गेट कमिशन ॲट 1% ऑफ ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिटवरती प्रत्येक पार्टनरला 1% कमिशन मिळेल या प्रकारचा अधिकार पार्टनरला दिला गेला आहे. मग 1% कशावरती कॅल्क्युलेट करायचं? ग्रॉस प्रॉफिटवरती. आता आपल्याला ग्रॉस प्रॉफिट अद्याप माहीत नाही आहे, म्हणून आपण ही ॲडजस्टमेंटचे इफेक्ट सर्वात लास्टला देणार आहोत, हे लक्षात घ्या. पुढे काय मेन्शन केलं? अँड इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5% पर ॲनम. मात्र आता रिमेनिंग हा ॲडजस्टमेंट आपण कंटिन्यू करू शकतो. इंटरेस्ट ऑन कॅपिटल ॲट 5% पर ॲनम. इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपण कशावरती चार्ज करतो? नेहमी कॅपिटलवरती. मग इंटरेस्ट ऑन कॅपिटल जर आपण कॅपिटलवरती अमाऊंट चार्ज करतो, इंटरेस्ट ऑन कॅपिटलचा अमाऊंट आपण नेहमी कॅपिटल अमाऊंटवरती चार्ज करतो. मग जर 90,000वरती 5% इंटरेस्ट चार्ज केला, किती येईल तो? 5%ने 4,500. ओके. आणि 30,000वरती 5% इंटरेस्ट चार्ज केला तर तो 5%ने किती येईल? ₹1,500 याप्रमाणे. मग इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपल्याला कळाला की क्षिप्रा ₹4,500 अँड मनीषा ₹1,500, असा टोटल 6,000चा इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपण कॅल्क्युलेट करतोय. मग इंटरेस्ट ऑन कॅपिटलचे ॲडजस्टमेंटचे जर आपण इफेक्ट दिले, 2 इफेक्ट्स त्या ठिकाणी द्यायचे. तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल काय आहे? पार्टनरचा इन्कम आहे. मग पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला मेथड कुठली? फिक्स कॅपिटल मेथड. मग फिक्स कॅपिटल मेथडमध्ये इंटरेस्ट ऑन कॅपिटलच्या ॲडजस्टमेंटचा आपण जर फर्स्ट इफेक्ट दिला तर तो कुठे द्यायचा असतो? नेहमी पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. क्षिप्राचं कॅपिटल किती आहे? 90,000. 90,000वरती किती मिळाले? 5%ने 4,500 इथे इंडिकेट करायचे. आणि मनीषाच्या कॅपिटलवरती, मनीषाचं कॅपिटल 30,000. 30,000वरती 5% किती येते? व्हॅल्यू 1,500 याप्रमाणे. मग इंटरेस्ट ऑन कॅपिटल हा कोणाचा इन्कम? पार्टनरचा इन्कम. म्हणून पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला म्हणायचं बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. हा झाला फर्स्ट नंबर इफेक्ट. ओके. आणि इंटरेस्ट ऑन कॅपिटल हा पार्टनरशिप फर्मचा लॉस आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल हा पार्टनरचा इन्कम आहे, मात्र इंटरेस्ट ऑन कॅपिटल हा पार्टनरशिप फर्मचा लॉस आहे, एक्सपेन्स आहे. म्हणून आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला मेन्शन करतो टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल. मग क्षिप्रा ₹4,500 अँड मनीषा ₹1,500. इनर कॉलमला अमाऊंट मेन्शन केलं, त्याच्या आउटरला अमाऊंट ट्रान्सफर करायची ₹6,000. समजल्याप्रमाणे ठीक आहे. नंबर नेक्स्ट ॲडजस्टमेंट नंबर 5, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आपण नेहमी ॲड करतो रिलेटेड एक्सपेन्समध्ये. ते कुठले रिलेटेड एक्सपेन्स आहे? वेजेस अँड सॅलरी. वेजेस अँड सॅलरीमध्ये ₹200 अँड 500 रिस्पेक्टिव्हली ॲड करायचे आहेत. वेजेसमध्ये ॲड करायचे आहेत, सॅलरीमध्ये ॲड करायची आहेत. आणि याच्या सेकंड नंबर पेज तुम्हाला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग एक्सपेन्स अंडर आपल्याला मेन्शन करायचे आहेत. ठीक आहे. मग आउटस्टँडिंग एक्सपेन्स अंडर आपण या ठिकाणी काय मेन्शन करतो की आउटस्टँडिंग एक्सपेन्स रिलेटेड एक्सपेन्समध्ये आपण ॲड करतो. जसं की वेजेस संदर्भामध्ये काय मेन्शन केलं? टू वेजेस म्हटलं 800, त्यामध्ये मेन्शन केलं ॲड आउटस्टँडिंग ₹200. मग 800 प्लस 200 आउटरला अमाऊंट ट्रान्सफर केली ₹1,000. ठीक आहे. आणि याच आउटस्टँडिंग वेजेसचा सेकंड नंबर पिक दिला आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. आउटस्टँडिंग एक्सपेन्स अंडर या ठिकाणी तुम्ही मेन्शन केलं काय? वेजेस. याप्रमाणे आउटस्टँडिंग वेजेस अंडर तुम्ही इथे मेन्शन केलं वेजेस ₹200. समजल्याप्रमाणे. त्याचप्रमाणे आउटस्टँडिंग सॅलरी द्यायच्या बाबतीतही तेच लक्षात घेतो. आउटस्टँडिंग सॅलरी, आता आउटस्टँडिंग सॅलरीच्या संदर्भामध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू सॅलरी ₹3,500, त्यामध्ये मेन्शन केलं ॲड आउटस्टँडिंग. किती आउटस्टँडिंग सांगितली? सॅलरी 500, म्हणजे ₹500ची सॅलरी पे करायची बाकी आहे, त्याला आउटस्टँडिंग म्हणतो आपण. म्हणून आपण सॅलरीमध्ये ते ₹500 ॲड करतोय. ओके. मग त्याचप्रमाणे वेजेसच्याही बाबतीमध्ये वेजेस देखील तुमचे त्या ठिकाणी ₹200चे पे करायचे बाकी होते, म्हणून वेजेसमध्ये आपण ₹200 ॲड केले होते. आता इथे सॅलरीजमध्ये फर्स्ट नंबर आपण काय करतो? ॲड आउटस्टँडिंग ₹500, म्हणजे टोटल 3,500 प्लस 500 आउटरला अमाऊंट ट्रान्सफर केली आपण सॅलरीज म्हणून 4,000. हा झाला सॅलरीच्या आउटस्टँडिंग सॅलरीच्या संदर्भातला फर्स्ट नंबर पिक. आणि त्याचा सेकंड नंबर पिक दिला आपण आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस अंडर सॅलरीज 500, म्हणजे टोटल आउटस्टँडिंग एक्सपेन्स हेड अंडर आपण किती? 200 प्लस 500 असं टोटल 700 आउटरला ट्रान्सफर केले. 700 काय म्हणून इंडिकेट होतं त्यामध्ये? आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. हे वेजेस ₹200 द्यायची बाकी आहेत आणि सॅलरीज ₹500चे पे करायचे बाकी, म्हणजे असे ₹700चे तुमचे काय आहेत? आउटस्टँडिंग एक्सपेन्स, खर्च पेड करायचे बाकी आहेत. आणि ही तुमची लायबिलिटी दिसते, ही तुमची देणेदारी दिसते. ओके. समजल्याप्रमाणे. ॲडजस्ट नंबर 6, लास्ट नंबरची ॲडजस्टमेंट. क्रिएट प्रोविजन फॉर डाउटफुल डेट्स ॲट द रेट 3% ऑन सन्ड्री डेटर्स. 3% ऑन सन्ड्री डेटर्सवरती तुम्हाला RDD चार्ज करायचं आहे. मग डेटरची व्हॅल्यू किती तुमच्याकडे? 28,000. त्यातनं लेस म्हटलं RDD ॲट द रेट 3% पर ॲनम. मग 28,000वरती 3% RDD किती कॅल्क्युलेट होतो? ₹840. मग 28,000 मायनस 840, तर आउटरला अमाऊंट ट्रान्सफर करायचे 27,160. ओके. RDDचा सेकंड फर्स्ट नंबर पेज कळाला याप्रमाणे. आता RDDचा सेकंड नंबर पेज द्यायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. इथे म्हणायचे टू RDD ₹840. RDD ₹840 आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला डायरेक्टली आउटर कॉलममध्ये मेन्शन करायचं. ओके.
ॲडजस्टमेंट नंबर तुम्हाला 6 नंबरची कळाली, लास्ट नंबरची ॲडजस्टमेंट कळाली याप्रमाणे. आता मला असं वाटतं फर्स्ट स्टेज आपण ट्रान्सफर केली, म्हणजे इफेक्ट्स ऑफ ट्रायल बॅलन्स तर आपण दिलेत, इफेक्ट्स ऑफ ॲडजस्टमेंट्स पण दिलेत. मात्र ॲडजस्टमेंट नंबर 4मधील हाफ स्टार्टिंगची हाफ ॲडजस्टमेंट आपली रिमेनिंग आहे तिची फिक्स द्यायची बाकी आहेत. तत्पूर्वी आपण अकाउंट क्लोज करूयात की ज्या माध्यमातून आपल्याला सर्व डिटेल्स या ठिकाणी समजतील. जसं की आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोज केलं, तर ट्रेडिंग अकाउंट क्लोज केल्याच्यानंतर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटची बॅलन्सिंग पगार जास्त दिसते की क्रेडिटची? ऑब्वियसली क्रेडिटची बॅलन्सिंग पगार जास्त दिसते. त्याची व्हॅल्यू येते 1,54,500, 1,54,500. दोन्हीकडे आपण बॅलन्सिंग पगार साईड त्या ठिकाणी मेन्शन केली आहे सिमिलर. ओके, आता 1,54,500 मधनं जर तुम्ही डेबिट बॅलन्सेस जर मायनस केले, सपोज 17,800, 54,000 अँड 1,000, तर या ठिकाणी क्रेडिट बॅलन्स मायनस डेबिट बॅलन्स, तर दोघांमधला डिस्टन्स किती राहतो? तर या ठिकाणी 81,700 रुपीजचा. मग या ठिकाणी काय आहे? डायरेक्ट एक्सपेन्सेस काय आहेत की 81,700 रुपीजने काय आहेत? एक्सिस आहेत. डायरेक्ट इन्कम 81,700 रुपीजने काय आहेत? एक्सिस आहेत, जास्तीचे आहेत. मग 81,700ला काय म्हणायचं आपल्याला? टू ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट काय म्हणायचं? कारण एक्सिस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेन्सेस, इट इज कॉल्ड ॲज ग्रॉस प्रॉफिट. ओके, इथे काय आहेत? डायरेक्ट इन्कम्स आर एक्सिस दॅन डायरेक्ट एक्सपेन्सेस by rupees 81,700 and 81,700 indicate as a to gross profit. 81,700 ला ग्रॉस प्रॉफिट म्हणून इंडिकेट करायचं. समजल्याप्रमाणे 81,000 अमाऊंट इंडिकेट ॲज अ डिफरन्स बिटवीन क्रेडिट साईड अँड डेबिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. ओके, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड आणि क्रेडिट साईड आणि डेबिट साईडमधला जो डिफरन्स आहे अमाऊंटमधील, त्या अमाऊंटला म्हणायचे ग्रॉस प्रॉफिट. समजलं? 81,700. आता 81,700 हा तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट मिळाला. तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट जर मिळाला तर ॲडजस्टमेंट नंबर 4चे फिक्स देखील आपण लगेच द्यायचे. इच पार्टनर इज एंटायटल टू गेट कमिशन ॲट 1% ऑफ ग्रॉस प्रॉफिट ऑन ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिटवरती तुम्हाला 1% कमिशन चार्ज करायचे. ओके, मग ग्रॉस प्रॉफिट मिळाला 81,700. ओके, मग 81,700च्या 1% व्हॅल्यू किती मिळेल? रुपीज 817. 81,700च्या 1% किती व्हॅल्यू मिळेल तुम्हाला कमिशनची? 817 रुपये. ओके, मग कमिशन हा एक प्रकारचा पार्टनरचा इन्कम आहे. मग पार्टनरचा इन्कम आहे तर मग कमिशन आपण पार्टनर्स करंट अकाउंटच्या कुठे मेन्शन करणार? क्रेडिट साईडला मेन्शन करणार. पार्टनरचे सर्व इन्कम आपण पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला इंडिकेट करतो किंवा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला इंडिकेट करतो. आणि पार्टनरचे जे काही लॉसेस एक्सपेन्सेस असतील ते पार्टनर्स करंट अकाउंट किंवा कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला इंडिकेट करतो. मग कमिशन हा पार्टनरचा इन्कम आहे. मग आपण पार्टनर्स करंट अकाउंटच्या कुठल्या साईडला मेन्शन करणार होतो? क्रेडिट साईडला. बाय कमिशन 817 याप्रमाणे आपण दोन्ही पार्टनरला 1%ने कमिशन यामध्ये डिस्ट्रीब्यूट केलं. समजलं? आणि कमिशन टू पार्टनर्स हा पार्टनरशिप फर्मचा काय असणार आहे? लॉस. म्हणून आपल्याला तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला इंडिकेट करायचा आहे. कदाचित तुम्हाला इथे दिसायला जरा स्पष्ट दिसेल, परंतु तुम्ही समजून घ्या. कमिशन या ठिकाणी दिलं आहे पार्टनर्सला, म्हणजे इथे मेन्शन केलं टू कमिशन क्षिप्रा रुपीज 817 अँड मनीषा रुपीज 817. इनर कॉलमला 817 मेन्शन केले आहेत. दोघांची टोटल आउटर कॉलमला तुम्हाला शिफ्ट करायची रुपीज 1,634. ओके, 1,634 ही आउटरला अमाऊंट तुम्हाला ट्रान्सफर करायची कमिशनच्या बाबतीमध्ये. म्हणजे ऑल ओव्हर आपण या ठिकाणी ॲडजस्टमेंटचे इफेक्ट्स त्या ठिकाणी दिलेत, हे तुम्हाला लक्षात आलं. आता आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टॅली करू. सुरुवातीला ट्रेडिंग अकाउंट आपण टॅली केलं, 81,700 ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट केलं. तोच ग्रॉस प्रॉफिट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं क्रेडिट साईड या ठिकाणी टॉपला तुम्ही मेन्शन करू शकता. बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन नाही म्हणू शकता किंवा फक्त बाय ग्रॉस प्रॉफिट म्हटलं तरी चालेल. 81,700 आपण इथे शिफ्ट केलं. आपण आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये आहोत. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जर आपण टॅली केलं तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडची टोटल आपल्याला या ठिकाणी एक्सेस दिसते आहे, जसे की 84,000, जसे की 81,700, 1,800 अँड प्लस 500, तर टोटल येते 84,000. हीच बॅलन्सिंग पर 84,000ची इकडे देखील आपण मेन्शन करतो 84,000. ठीक आहे. आता या 84,000मधनं जर आपण विचार केला सर्व डेबिट बॅलन्सेसमधले जे काही एक्सपेन्सेस, जसं की 4,800, 1,500, 2,000, 1,500, 2,500, 1,000, 5,825, 6,840 अँड 1,634 हे बॅलन्सेस जर आपण क्रेडिटच्या बॅलन्सिंग फिगरमधनं म्हणजे 84,000मधनं जर लेस केले तर रिमेनिंग बॅलन्स यामध्ये असेल 56,401.
56,401 हा जो डिस्टन्स असेल, डिफरन्स असेल, 56,401 हा जो काय डिफरन्स असेल याला म्हणायचं नेट प्रॉफिट. टू नेट प्रॉफिट याप्रमाणे तुम्ही इथे इंडिकेट करायचे. टू नेट प्रॉफिट किती मिळालं तुम्हाला आउटर कॉलममध्ये 56,401. मात्र 56,401 हा जो नेट प्रॉफिट आहे हा 3:1 या रेशोमध्ये तुम्हाला डिव्हाइड करायचा आहे, डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. कुठल्या कोणामध्ये? टू पार्टनर्समध्ये, क्षिप्रा अँड मनीषा यांच्यामध्ये. मग क्षिप्राचे शेअर 3 आणि मनीषाचा शेअर 1 याप्रमाणे आपण इथे इंडिकेट करायचे. मग 56,401 या नेट प्रॉफिटचं आपण डिवायडेशन कसं करणार? ₹42,301 इतका नेट प्रॉफिट क्षिप्राला मिळेल आणि 14,100 इतका नेट प्रॉफिट हा मनीषाला मिळेल. ओके, याप्रमाणे नेट प्रॉफिट का आला? 56,401 हा तुमचा नेट प्रॉफिट, त्याचं डिवायडेशन 3:1 या रेशोमध्ये कसं केलं? 301 अँड 14,100 रिस्पेक्टिवली डिवायडेड इंटू क्षिप्रा अँड मनीषा. ओके, हे लक्षात घ्यायचं आहे. आता हा नेट प्रॉफिट आपण काय करतोय? पार्टनर्स करंट अकाउंटमध्ये आपण क्रेडिट साईडला मेन्शन करतो की हा पार्टनरचा इन्कम आहे, पार्टनरचा हा काय असणार आहे? बेनिफिट आहे. म्हणून पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला मेन्शन केलं बाय नेट प्रॉफिट 42,301 अँड 14,100 हे क्षिप्रा अँड मनीषा यांच्या अमाऊंट कॉलम रुपीजमध्ये आपण मेन्शन केली अमाऊंट. ठीक आहे. आता आपण पार्टनर्स करंट अकाउंटमध्ये आहोत. पार्टनर्स करंट अकाउंट आपण टॅली करतोय. मात्र पार्टनर्स करंट अकाउंट टॅली करत असताना लक्षात घ्या, पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिट साईडला काहीच नव्हतं. पार्टनर्स करंट अकाउंटचं क्रेडिट साईडला सर्व काय होतं. मात्र पार्टनर्स करंट अकाउंटचा जर आपण विचार केला तर मनीषाच्या क्रेडिटच्या बॅलन्सिंग फिगरचा जर आपण विचार केला तर 3,000, 1,500, 817 अँड 14,100 जर टोटल यांची केली आपण तर 19,417 येते आहे. तर 19,417 इथे देखील आपण बॅलन्सिंग फिगर दोन्ही साईडला तेवढीच अमाऊंट मेन्शन केली. ओके, डेबिटला कुठलाही बॅलन्स नव्हता म्हणून इथे क्लोजिंग बॅलन्स काय असणार? क्रेडिटच्या बॅलन्समधनं डेबिटचा बॅलन्स कुठलाही मायनस झालेला नव्हता. म्हणून जशी बॅलन्सिंग फिगर 19,417 तेवढीच तेवढीच बॅलन्सिंग फिगर 19,417 आपण इथे मनीषाच्या डेबिटच्या अमाऊंट कॉलममध्ये आपण इंडिकेट केली आहे आणि त्यालाच आपण म्हटलं टू बॅलन्स कॅरीड डाऊन. हा मनीषाच करंट अकाउंटचा काय असणार आहे? क्रेडिट बॅलन्स की जो इथे क्लोजिंग बॅलन्स म्हणून दिसतोय 19,417. ओके, आता क्षिप्रा या पार्टनरचाही आपण विचार करतो की क्षिप्राच्या क्रेडिटच्या बॅलन्सिंग फिगरची किती येते? बॅलन्सिंग फिगर 4,500, 817 अँड 42,301. तर या ठिकाणी बॅलन्सिंग फिगर येते 56,618. 56,618 ही येते बॅलन्सिंग फिगर. इकडे देखील आपण तीच 56,618ची बॅलन्सिंग फिगर इंडिकेट केली आहे. मग 56,618 हीच बॅलन्सिंग फिगर आपण इथे डेबिटला कुठल्याही प्रकारचा बॅलन्स नसल्या कारणाने अमाऊंट इथे इंडिकेट केली 56,618. यालाच तुम्ही म्हटलं टू बॅलन्स कॅरीड डाऊन. ठीक आहे. मग हे दोन्ही बॅलन्सेस काय आहेत आपल्याला या ठिकाणी करंट अकाउंटचे क्रेडिट बॅलन्स इंडिकेट करतात. म्हणजे या ठिकाणी करंट अकाउंटने कुठला बॅलन्स इंडिकेट केला की करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडची टोटल जास्त होते, डेबिटला काहीच नव्हतं. म्हणून करंट अकाउंटने या ठिकाणी कुठला बॅलन्स इंडिकेट केला? क्रेडिट बॅलन्स इंडिकेट केला. मग करंट अकाउंट ज्या वेळेला क्रेडिट बॅलन्स इंडिकेट करतं त्यावेळेला आपण करंट अकाउंटचा जो काय क्लोजिंग बॅलन्स असेल हे दोन्ही क्लोजिंग बॅलन्सेस आपण कुठे शिफ्ट करतो? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. समजल्याप्रमाणे. मात्र याच्या व्यतिरिक्त मी सांगतो, करंट अकाउंटने जर डेबिट बॅलन्स इंडिकेट केला असता आणि क्रेडिट साईडला जर तुम्ही बाय बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणून अमाऊंट मेन्शन केल्या असत्या तर हा बॅलन्स तुम्ही कुठे शिफ्ट केला असता? बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता हेच करंट अकाउंटचे क्रेडिट बॅलन्सेस आपण ट्रान्सफर करतो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला ॲज अ करंट अकाउंट. इथे मी लास्टला काय मेन्शन केलं? करंट अकाउंट. याप्रमाणे करंट अकाउंट अंडर मग क्षिप्रा अँड मनीषा. क्षिप्रा ₹56,618 अँड मनीषा ₹19,417. याप्रमाणे बॅलन्सिंग फिगर्स आपण इनरला मेन्शन केलं. दोन्ही बॅलन्सेसची जर आपण टोटल आउटरला ट्रान्सफर केली तर येते 72,035. 72,035 याप्रमाणे आपण करंट अकाउंटचे बॅलन्सेस आउटर कॉलममध्ये ट्रान्सफर केलेले आहेत. समजल्याप्रमाणे. आता आपण जर विचार केला या ठिकाणी तर आपण पार्टनर्स करंट जे बॅलन्स शीट आहे ते आपण टॅली करून बघूयात की यामध्ये कॅपिटल अमाऊंट 1,20,000, या ठिकाणी क्रेडिट 38,500, बिल्स पेबल 9,000, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 700, करंट अकाउंट ₹72,035. तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडची टोटल येते 2,40,000 अँड 235. ओके. याचप्रमाणे बॅलन्स शीटची ॲसेट साईडची टोटल तुमची या ठिकाणी येते 2,40,235. या ठिकाणी तुमचं बॅलन्सिंग जे काय फिगर आहेत बॅलन्स शीटच्या ह्या या ठिकाणी सिमिलर येत आहेत, इक्वल येतात की ज्यामध्ये डेटरीच्या आउटरला अमाऊंट आहे 27,160,
फर्निचरची आउटरल अमाऊंट आहे 36,575. प्लांट अँड मशिनरीची आउटरल अमाऊंट आहे 55,100. बिल्स रिसिवेबलची आउटर अमाऊंट आहे 14,400. कॅश इन हँड ₹4,000. कॅश ॲट बँक ₹47,000. बिल्डिंगच्या आउटर अमाऊंट असेल 19,000 अँड क्लोजिंग स्टॉकच्या आउटर अमाऊंट आहे ₹37,000. या अनुषंगाने 2,40,235 याप्रमाणे बॅलन्सिंग पगार या बॅलन्स शीटने इंडिकेट केलेलं आहे की जी दोन्ही साईडची इक्वॅलंट आहे, इक्वल अमाऊंट या ठिकाणी, सिमिलर अमाऊंट या ठिकाणी इंडिकेट केलेली आहे. तर ह्या पद्धतीने दोन्ही अमाऊंट्स आपल्याला सेम आल्या, त्याचा अर्थ निश्चितपणे आपला अकाउंटिंग प्रॉब्लेम किंवा आपण दिलेले सर्व इफेक्ट्स या ठिकाणी प्रॉपरली दिलेले आहेत असा त्याचा अर्थ होतो आहे. अकाउंटिंग प्रॉब्लेम हा आपण फिक्स कॅपिटल मेथडने स्टडी केला. निश्चितपणे प्रत्येक विद्यार्थ्याला अकाउंटिंग प्रॉब्लेम व्यवस्थितपणे समजला असेल अशी अपेक्षा आहे. ठीक आहे, थँक्यू.